नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलमध्ये. तर फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहोत कामगार विभाग भरती 2026 बद्दलची डिटेल माहिती आणि सिलेबस काय असणार आहे याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत. तर आजचा हा व्हिडिओ बनवण्यामागचा मेन मुद्दा आहे सिलेबस डिस्कशन करणं. आणि या व्हिडिओमध्ये मी जे सिलेबस सांगेल, त्या सिलेबसमधले जे पॉईंट सांगेल तेवढे पॉईंट्स केला तर तुम्हाला ही एक्झाम क्रॅक होऊ शकते. फक्त तेवढेच पॉईंट्स कव्हर करायचे, त्या बाहेरचं एकही पॉईंट कव्हर नाही केलं तरी चालेल. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूयात. तर कामगार विभाग भरती हे आपल्या आजच्या व्हिडिओचं टायटल आहे. पदाचे नाव निरीक्षक, लेखपाल, लघुटंक लेखक आहेत. तर आपल्या YouTube वरती मी एका शॉर्ट व्हिडिओमध्ये सांगितलं होतं निरीक्षकसाठी किती पदे आहेत, लेखपालसाठी किती पदे आहेत आणि लघुटंक लेखकसाठी किती पदे आहेत. अजून जर का तुम्ही शॉर्ट व्हिडिओ पाहिला नसेल तर आपल्या YouTube चॅनलला व्हिजिट करा आणि त्यामध्ये शॉर्ट्समध्ये हा व्हिडिओ वरच्या वरीच भेटून जाईल. त्यानंतर पदसंख्या 78 आहेत. शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. नोकरीसाठी ठिकाण मुंबई आहे आणि अर्ज पद्धती ऑनलाईन. डायरेक्टली जाऊन आपण नाही अर्ज करू शकत. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे आणि एक्झाम फीस सुद्धा ऑनलाईन पद्धतीने करायची आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 जून 2026 आहे. शैक्षणिक व इतर अर्हता एज्युकेशन क्वालिफिकेशन. निरीक्षकसाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणतीही पदवी, डिग्री किंवा शासनाने पदवी समतुल्य मान्य केलेली अर्हता हे असणे आवश्यक आहे निरीक्षकसाठी. आता लेखपालसाठी पाहूया. लेखपाल संविधिक विद्यापीठाची वाणिज्य यांनी कॉमर्स शाखेतील पदवी आणि लेखा अकाउंटिंग क्षेत्रामध्ये काम केल्याचा किमान 3 वर्षाचा अनुभव असणं आवश्यक आहे. ओके. लघुटंक लेखकसाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी यासोबतच इंग्रजी व मराठी लघुलेखन 80 शब्द प्रति मिनिट आणि मराठी टंकलेखन 30 WPM व इंग्रजी टंकलेखन 40 WPM वेगाचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण आवश्यक आहे. अतिरिक्त महत्वाची पात्रता. सर्व पदांसाठी उमेदवारास मराठी भाषेचे ज्ञान असणे, लिहिता वाचता बोलता येणे आवश्यक आहे. उमेदवाराकडे संगणक हाताळणीचे ज्ञान असल्याचे MSCIT किंवा CCC OABC स्तरापैकी कोणतीही एक प्रमाणपत्र आवश्यक आहे. कोणतेही एका एक्झामचं प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. म्हणजेच तुम्ही जर काही MSCIT पूर्ण झालेली असेल तरी तुम्ही इथे पात्र आहात. वयोमर्यादा 11 जून 2026 रोजी गणल्या जाईल. किमान वय उमेदवारासाठी 19 वर्षे असणे आवश्यक आहे. कमाल वय मागास ओपन प्रवर्गासाठी 38 वर्षे आणि कमाल वय मागासवर्गीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक अनाथ या प्रवर्गासाठी 43 वर्षे आणि प्रावीण्यप्राप्त खेळाडूंसाठी 43 वर्षे आणि दिव्यांग, प्रकल्पग्रस्त आणि भूकंपग्रस्त यांच्यासाठी 45 वर्षापर्यंत आहे आणि पदवीधर अंशकालीन कर्मचारी 55 वर्षापर्यंत. परीक्षेची फीस आहे ओपनसाठी 1000 रुपये आणि मागासवर्गीय EWS अनाथसाठी 900 रुपये. परीक्षा शुल्क फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारली जाईल. परीक्षेचे स्वरूप आणि अभ्यासक्रम एक्झाम पॅटर्न पाहूयात. या भरतीसाठी TCS द्वारे 200 गुणांची संगणकावर आधारित CBT आणि कम्प्युटर बेस्ड टेस्ट असणारे ऑनलाईन वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षा घेतली जाईल. विषय आहेत त्यामध्ये मराठी, इंग्रजी, बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान आणि हे एक अधिनियम आहे ज्याला मी हायलाइट करणं विसरून गेले. ओके. 1, 2, 3, 4 या 5 सब्जेक्ट वरती आपली एक्झाम असणार आहे. तर मराठी भाषा एकूण 30 गुणांसाठी विचारली जाईल. इंग्रजी भाषा 30 गुणांसाठी, बुद्धिमत्ता चाचणी 30 गुणांसाठी, सामान्य ज्ञान त्यामध्ये हे पॉइंट्स आहेत इतिहास, भूगोल, अर्थव्यवस्था, चालू घडामोडी, राज्यशास्त्र, विज्ञान, अंकगणित 30 गुणांसाठी विचारली जाईल. आणि अंकगणित हे सामान्य ज्ञानमध्ये टाकलेले बरं का, म्हणजे सामान्य ज्ञानमध्ये तुम्हाला अंकगणितचे प्रश्न हे पाहायला मिळतील. अधिनियम मध्ये काय, विविध कामगार कायदे, माथाडी कायदा 1969 व खाजगी सुरक्षा रक्षक कायदा 1981 हे 80 गुणांसाठी आहे. ओके, सॉरी. तर फ्रेंड्स, आता मराठी भाषेमध्ये कोणते टॉपिक्स कव्हर करायचे, इंग्रजीमध्ये कोणते कव्हर करायचे आणि बुद्धिमत्ता चाचणीमध्ये कोणते कव्हर करायचे आणि अंकगणितमध्ये तर ते आपण पाहूयात. आणि हे सामान्य ज्ञान आणि अधिनियमसाठी तर इथे दिलेलेच आहेत. ओके, आणि एकूण 100 प्रश्न 200 गुण असतील. ओके, तर याच्यामधले पॉइंट्स पाहूयात आपण. तेवढे केलात तरी तुम्ही सफिशियंट आहे. ओके, ऑलरेडी नोटबुक वरती लिहून हे पॉइंट्स काढलेले. तर अंकगणित मध्ये विभाज्यतेच्या कसोट्या हे पहिलं टॉपिक तुम्ही कव्हर करायचंय.
विभाज्यतेच्या कसोट्या. सेकंड टॉपिक आहे BOD-MS गणितीय क्रिया. आता मी खूप फास्टमध्ये पॉईंट्स काढलेले आहेत माहिती आहे का, गणितमध्ये कोणकोणते पॉईंट्स इम्पॉर्टंट आहेत, एक्झाममध्ये कोणते विचारले जाऊ शकतात हे सगळं. तर अक्षरवरती जाऊ नका, खूप फास्टमध्ये लिहिलेलं आहे आणि सध्या मी गडबड इथे हे तुम्हाला सांगितलेच आहे. संख्या प्रकार, अपूर्णांक, सरळ व्याज, चक्रवाढ व्याज, सरळ व्याज, चक्रवाढ व्याज, मिक्समध्ये अजून सरासरी, गुणोत्तर प्रमाण, नाणी, शेकडेवारी, नफा, तोटा, वयवारी, पाण्याची टाकी, नळ, मजूर, काळ, काम, रेल्वे, वेग, वेळ, अंतर. तर हे एवढे टॉपिक्स तुम्हाला अंकगणितमध्ये कव्हर करायचे आहेत. प्लीज फ्रेंड, प्रत्येक टॉपिकवरती किमान 50 प्रश्न तरी तुम्ही सॉल्व्ह करावे. ओके, तेव्हा तुम्हाला हे टॉपिक्स कव्हर होतील आणि एक्झाममध्ये कुठलाही प्रश्न आला तरी तुम्हाला सोडवता येईल. तर अंकगणितसाठी हे टॉपिक्स इम्पॉर्टंट आहेत. नेक्स्ट पाहूत इंग्लिशसाठी. तर नाउन, प्रोनाउन, ॲडजेक्टिव्ह, वर्ब, conjunction, tense, change the voice, direct and indirect speech, parts of speech, models, tense, voice, articles, subject, verb, agreement, vocabulary, parajumble, find out error, synonyms आणि antonyms. तर इंग्लिशमध्ये हे एवढे टॉपिक्स तुम्ही लिहून घ्या, तुमच्या नोटबुकवरती नोट करून घ्या. हे एवढे टॉपिक्स इम्पॉर्टंट आहेत आणि हे तुम्हाला करायचेच करायचे. यावरती क्वेश्चन्स येण्याची जास्तीत जास्त चान्सेस आहेत. नेक्स्ट पाहूत मराठी व्याकरणमध्ये समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, वाक्प्रचार, म्हणी, शब्दसमूहाबद्दल एक शब्द, संधी, समास, प्रयोग, काळ व अर्थ, भाषेचे अलंकार, वाक्यांचे प्रकार, गद्य व पद्य, नाम, शब्दांच्या जाती, साहित्य संमेलने, कादंबरी, नाटक, लेखक, महत्त्वाचे पुरस्कार, टोपण नावे आणि वचन. तर मराठी विषयामध्ये एवढे टॉपिक्स कव्हर करणं अत्यंत इम्पॉर्टंट आहेत फ्रेंड्स. हे मराठी विषयाचे हे वाले टॉपिक्स तुम्ही नोट करून घ्या. एवढं केलात तरी एक्झाममध्ये चांगले मार्क्स पडू शकतील. आता पाहूया बुद्धिमत्तामध्ये डिस्क आणि ठोकळा, क्यूब, कॅलेंडर आणि दिनदर्शिका. तर हे सर्व पॉइंट्स तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये नोट करून घ्या आणि प्लीज यावरती होईल तितके जास्त क्वेश्चन सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. जर का तुम्हाला वाटत असतील मी या सर्व टॉपिकवरती नवनवीन क्वेश्चन्स आणू तर कमेंट करून सांगा, ते सुद्धा तुम्हाला सांगेल. ओके, तर आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण मराठी विषयाचे बरेचसे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स हे कव्हर करणार आहोत आणि त्यानंतर मग आपण पुढचं पाहू. ओके, पण आपल्या युट्यूब चॅनलवरती आपण मराठी आणि जास्तीत जास्त जनरल नॉलेज, सामान्य ज्ञानचे क्वेश्चन्स कव्हर करत असतो. तर सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी, इंग्रजी भाषा, मराठी भाषा आणि हे अधिनियम यावरती जर का क्वेश्चन हवे असतील तर ते तुम्ही मला कमेंट करून सांगा. आणि प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी सबस्क्राईब करून ठेवा, कारण येणारा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन आलं की तुम्ही लगेच व्हिडिओ बघाल. त्यासाठी आधी सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.